तो आपल्या भेटीला आलेला आहे. पाहूयात शेवटच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि कोण जाणार सुपर 8 मध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. नाणेफेक जिंकली आहे छत्रपती वॉरियर्स ओझर या संघाने आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर निमंत्रित केलं DK स्पोर्ट्स सुरगाणा या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 6 षटकांचा हाही सामना असेल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. सूर्य मावळतीला जातोय, परंतु मावळतीला जाता जाता आर्या प्रीमियर लीगच्या दिवस तिसऱ्या या महत्वपूर्ण सामन्याचा तो साक्षीदार होऊन मावळणार आहे. ही आसमा का इशारा आहे, कल का सूरज तुम्हारा आहे. सूर्याच्या क्रीडांवरती तुम्हाला तुमची नावं कोरायची असेल तर तुम्हाला तितकी मेहनत या मॅच मध्ये करावी लागणार आहे. मनोज परमार बॉलिंग ट्रॅक वरती आहे, तर विकी धोत्रे फलंदाजी या स्ट्राईक साठी तयार आहेत. चलो 3, 2, 1 लेट्स द मॅच इज बिगिन. पहिलाच बॉल फॉलो तर केलाय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप खूप दूरवरती आहे, त्यामुळे हा बॉल वाईड असेल. व्हाईट बॉलला सुरुवात केली आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक ते मात्र सुरू होणार आहे. काय लाजवाब मॅच राहिली. मागची मॅच आपण पाहिली, संदीप पवार आणि भूषण या दोघांची आक्रमक खेळी आणि त्या आक्रमक खेळीच्या जोरावरती फार मोठा आकडा ते चेस केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा नाणेफेक ते जिंकले. त्यांनी पुन्हा एकदा आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचला चेस करण्याचा निर्णय घेतलाय. उलटी बॅट करण्याचा निर्णय तर केला, परंतु नाही. मनोज परमार यांनी ऐन वेळी मोक्याच्या क्षणी बॉल टाकताना डिलिव्हर करताना हा उलटा फटका फसवलाय, अपयशी ठरवलाय बॅटरला. डॉट बॉल आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकात बाउंड्री रोप जवळ आपण जर का पाहिली तर एक्स्ट्रा कव्हर्सला एक खेळाडू आहे आणि काऊ कॉर्नरला खेळाडू आहे. अशी 2 खेळाडू बाउंड्री रोप जवळ आहेत. फ्लाइटेड बॉल, फ्लाइटेड आहे तर मग त्याला फ्लाइट मध्ये बसवलंय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या दिशेने उडवलाय. एक टप्पा घेत टप्प्यात कार्यक्रम केलाय. आलाय आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचचा पहिला चौकार. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईटचा पहिला, त्यानंतर मात्र उलट्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात डॉट झालेत. त्यानंतर चौकार आपण पाहिला लोवर फुल टॉसला कन्वर्ट केलं एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. पाहूयात पुढचा बॉल. या वेळेला बाहेरचा बॉल, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु तो बॉल जास्तीचा बाहेर आहे आणि त्यामुळे हा वाईड आहे. यावेळेला कॅच इटचा कॉल, परंतु पॉइंट आणि गलीचं क्षेत्र बिटवीन द गॅप आहे एक छोटीशी दरी, त्या दरीतनं झाली आहे या चौकाराची चोरी. काबिले तारीफ, कौतुक करावं तितकं कमी आहे या फटक्याचं. मोजून मापून मारलेला फटका तो मात्र चेंडूला सीमापार घेऊन जातोय आणि 4 धावा कळवतोय. खूप मोठा गॅप होता, नक्कीच ती चर्चा देखील सुरू आहे. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तो अगदी चिकटून आहे, त्यामुळे गलीच्या क्षेत्ररक्षकाला पाहिजे तितका स्पेस मिळालेला नाहीये. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला फॉलो केलेत, अपील केली आणि येस, लाजवाब विकेट किपिंग. काय कमालीची विकेट किपिंग केली आहे विकी धोत्रे. पहिली विकेट आणि पहिला गडी विकी धोत्रेच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. डीजे
गौरव येतात का इकडे कॉम्बॉक्स मध्ये? फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद झाल्यानंतर राकेश हलपती ते खेळपट्टीला जॉईन करतायत. परंतु मनोज परमार लाजवाब बॉलिंग करताय. चौकार खाल्लेत परंतु विकेट ती मात्र मिळवली आहे, गिळवली आहे. आणि विकेट धोत्रे मॅन इन फॉर्म होता आज दिवसभर, त्याला माघारी पाठवलंय. हो, यावेळेला बॉल पडून हलकासा वळण घेतोय, गिरकी घेतोय आणि त्याचमुळे फलंदाजाने फेअर डिलिव्हरी तर दिली परंतु बॅटिंग करणाऱ्या संघानं टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. पाहूया DRSचा इथे वापर केला जाणार आहे. TrainsCricket.in स्क्रीनवरती शहानिशा केली जाईल. हा बॉल वाईड आहे की नाही आहे या सर्व गोष्टींना आता पाहिलं जाईल वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून. तू काय सुरेख बॉल टाकला होता. जर फेअर बॉल असेल तर मग अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलेला बॉल, फ्रंट फूट काढल्यानंतर फ्लायटेड बॉल टाकला आणि तो लेग ब्रेक बॉल बॅटरची बॅट जाईल तोपर्यंत त्याला हुलकवणी घालतोय आणि विकेट किपरच्या हाती लागतोय. डॉट बॉल आलाय. पाहूयात चेक केलं जात आहे. काय बहारदार स्पर्धा आहे. 2 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 1 लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ अनुक्रमे 70,000 रुपये आणि 4ही विजेत्या संघ मालकांना दिले जाणारे क्वालिटी आणि ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर. त्यामुळे प्रत्येकाला आर्या प्रीमियर लीगचा चषक तो मात्र उचलायचा आहे. कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेचा त्यावरती सर्वांच्या नजर आहेत. तब्बल 16 संघांचा सहभाग, प्रत्येक संघाचा वेगवेगळा आयकॉन तो नाशिक जिल्ह्यातला असेल आणि 2 ऑल इंडिया आयकॉन्स ते पाहायला मिळत आहे. त्यानंतर आयडॉल खेळाडू ते देखील आहेत नाशिक जिल्ह्याला लागून असलेले इतर जिल्हे. आणि येस गोलंदाज ते मध्ये आलेत आणि त्यामुळे ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो कायम असेल. रिव्ह्यू जो असेल तो सेफ असेल. रिव्ह्यू इज नॉट लॉस्ट. रिव्ह्यू आपके पॅकेट में व्हाईट बॉल डॉट बॉल आहे तर तो डॉटच बॉल राहणार आहे. तो पाहूयात पुढचा बॉल राकेश हलपती यांच्यासाठी घेऊन येत आहे मनोज परमार. पहिलं षटक ते थोडंसं लेंदी होताना पाहायला मिळतोय. यावेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, थोडीशी हुलकावणी दिली राकेशने परंतु त्याला चकमा देण्यासाठी खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला. वाईट तर आहे परंतु वाईटला जोड एका धावेची लागली म्हणजे 2 धावा त्या मिळालेल्या आहेत. पाच बॉल झाली आहेत आणि 12 रन्स धाव फलकावरती आहे. 12 रन्स ऑन पूच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. संतोष पवार याला आपण बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय. मागची मॅच काय गाजवली या पठ्ठ्याने त्यामुळे त्याच्यावरती नजर असणार आहे संतोष पवारसाठी. या मॅचचा हा पहिलाच बॉल असेल. मनोज परमार घेऊन येत आहे संतोषसाठी. या षटकातील शेवटचा बॉल. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नाही, बॉल सुलटा टाकलाय. तिथे मात्र बॉलने कुठली हरकत केली नाहीये. सरळ आला, सरळ तो मात्र जाऊन शिटावर बसलाय. विकेट किपरच्या शेवटच्या बॉलवर कुठली धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्यात 12. एक गडी बाद. टीम DK स्पोर्ट्स सुरगाणा. ओडीयू DJ. पहिलं षटक संपलं. 12 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन आलेत सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे. राकेश हलपतीसाठी फील्ड सेटअप जर का आपण पाहिला तर दोघेच्या दोघे खेळाडू हे ऑन साइडला बाउंड्री रोप जवळ लावली आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू तो थोडासा वाईडिश होता म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये होता, त्याला आतमध्ये बोलवलंय. लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि डीप मिड विकेटला खेळाडू आहे मोहन चौधरी आणि कुणाल आखाडे. हे 2 बाउंड्री रोप जवळचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अरुण वाढवणे घेऊन येत आहे दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. फुल टॉस आहे. कव्हर्स मध्ये संधी कॅच पकडण्याची. येस, युवराज गुंजाळ मेक नॉट मिस्टेक. कॅच कॅरी केली जाते.
राकेश शालपती बॅटच्या माध्यमातून आजचा दिवस खराब आहे आणि येस तो खराबच मावळणार आहे, कारण त्याच्या बॅटमधनं पाहिजे तशी स्ट्रोक्स ते मात्र आलेली नाही आहेत. अजून एक विकेट, दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर लागतोय. धक्का क्रमांक दुसरा. ओडयू डी 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 एका पाठोपाठ एक एक करत दोन गडी बाद झाले, तरी दोघच्या दोघं एक क्वालिटी बॅटर्स बाद झाले. छत्रपती वॉरियर्स ओझरचा संघ तो मात्र या मॅच मध्ये आगेकूच करतोय. विशाल ससाणे आलेत त्यांच्यासाठी पहिलाच बॉल आणि हा पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. अलेवेशन नाहीये अलॉंग द कार्पेट, मैदानावरती अगदी टुनुक टुनुक उड्या मारत चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात मार्गस्थ झालाय छत्रपती वॉरियर्स. बस नावच काफी आहे. आताच झालेली मागच्या महिन्यातली छत्रपती क्रिकेट क्लब आयोजित छत्रपती चषक 2025 ओझर नगरीची एक मानाची स्पर्धा. आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या अशा काही ठराविक स्पर्धा आहेत त्या अग्रमानांकित आहेत आणि त्या अग्रमानांकितच राहणार आहेत, अजरामर राहणार आहेत. त्यातील एक नाव आहे छत्रपती क्रिकेट क्लब आयोजित छत्रपती चषक आणि ही एक स्पर्धा अर्थातच कैलासवासी भास्करांना गामने यांच्या स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग. यावेळेला हो लपेटो शॉट आलाय झपाट्यात, तर मग काय पाठवलाय कपाट्यात. सीमा पार आलाय बिग हिट. संतोष पवारचा तडाखा सुरू झालाय मैदानाच्या आत. धूम 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 धडाका. फुटकालला टिपिकल संतोष पवारचा स्ट्रोक आहे आणि त्यावरती मात्र त्याला यश मिळालंय. पाहूयात पुढचा बॉल अरुणचा संतोषसाठी. यावेळेला फुलटॉस आहे. वा कटवलाय, कट शॉट, लाजवाब स्ट्रोक. चेंडूच्या कानशिलात मारावा असा चटकन मारलाय आणि पाठवला स्वीपर कव्हर. मदत मागितली आहे टीव्ही रेफरलची. ओव्हर द वेस्ट राईट कमरेच्या वरती आहे की नाही आहे ते आता चेक केलं जाईल. शंका निरसन केलं जातं जेव्हापासून क्रिकेटच्या क्षेत्रात युट्यूब लाईव्ह आलं ना, तेव्हापासून नक्कीच गायकवाड सर खूप साऱ्या गोष्टी या मात्र सत्यात येण्यासाठी कामी यायला लागल्या. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर कॅमेरा असेल तर मग सत्य कधी लपत नाही. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स नो बॉल. जे येणारा बॉल असेल आता फ्री हिट. संतोष पवार इज ऑन फायर. ज्वाला सुरू झाली आहे मैदानाच्या आत आणि का होऊ नये. संतोष पवार साठी येतोय बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर कुठलीही धाव नसेल. ऐराणीत एक म्हण आहे गायकवाड सर, आमल्या आकरीतनं नको. म्हणजे आकृत म्हणजे आम्हाला फुकटचं नको, बिना मेहनतीचं काहीच नको. आणि क्रिकेटमध्ये आपण खूप वेळा पाहिलंय बॅटर्स चांगल्या बॉलवरती नेहमी प्रयत्नशील असतात, परंतु फ्री हिटच्या बॉलवर आपल्याला खूप चांगला रेशिओ पाहायला मिळतो की तिथे गोलंदाजच नेहमी यशस्वी ठरतात. यावेळेला मिड ऑफचा खेळाडू तो फक्त आणि फक्त चेंडूकडे बघत उभा राहतोय, धावतोय, कारण चेंडू त्याला हाय हॅलो टाटा बाय बाय करतोय आणि होतोय फरार. धावा येत आहे 6. षटकार. कॅच कॅरी केली आहे ना. अजून एक क्रॉस बॅटेड फटका आहे बिटवीन द गॅप. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात निघालाय. क्षेत्ररक्षक धावताय, चेंडूचा पाठलाग करताय. जोपर्यंत चेंडूला वेचून फेकलं जाईल तोपर्यंत खेळपट्टीवरती मातीचा अगदी धुर्राळा काढला जातोय आणि 2 धावा त्या कंप्लीट केल्या जात आहे. आणि या 2च्या मदतीने
आणि या 2च्या मदतीने षटकाची झाली आहे समाप्ती. पाहूयात 2 षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा किती लागल्यात. तर हो, 2 षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 32. कारण या षटकात आल्यात 20 धावा, पहिल्या षटकात आल्यात 12 धावा. त्याचमुळे 2 षटकांच्या खेळाखेरीज म्हणजेच पॉवर प्ले तो मात्र DK स्पोर्ट्स सुरगाणा या संघासाठी फायद्याचा ठरलाय. 2 विकेट जरी गेल्या असल्या तरी संतोष पवारनं लाजवाब स्ट्राईक केलाय मैदानाच्या आत. 32 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट टू टीम DK स्पोर्ट सुरगाणा DJ. आपण पाहतोय 5 सैनिक 5 मावळे ते मात्र किल्ला लढवण्यासाठी उभे आहेत. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर्स. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांचा इशारा आलाय. हा असेल व्हाईट बॉल, ही असेल अतिरिक्त धाव. ती धाव फलकावरती ऍड केली जाईल. टुनुक जशी उडी मारेल 3वर 3, 33 असा आकडा आपल्या समोर घोषित करेल. 33 धावा धाव फलकावरती आहे. तिथून जर का आपण पाहिलं तर अजून 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल ससार आहे नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा पोलार्ड म्हणून त्याला गणलं जातं, पाहिलं जातं. यावेळेला उलटी बॅट केली आहे आणि जशी उलटी बॅट केली तशी त्यांना फॉलो करणारा हा टिपिकल मनोज परमार यांचा लेग ब्रेक पाहायला मिळतोय. विकेट किपर ते मात्र शातिरीने विकेट किपिंगचं काम करताय. डॉट बॉल आलाय. वाईड नंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला उडवलाय, फेकून दिलाय बॉल दूर, सीमा पार, षटकार DJ. लाजवाब पिक केला बॉल मिड विकेट आणि काउ कॉर्नरचा जो क्षेत्र होता ना त्याला निवडला आउट ऑफ द पार्क. अगदी दूर आणि दूर अंतरावरती फेकून दिला बॉल विशाल ससाने. विशाल ससाने या बॅटिंगसाठी ओळखले जातात. बॉल कोणता आहे, मैदान कसं आहे, खेळपट्टी कशी आहे याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नसतं. त्यांचा फक्त आणि फक्त एकच पॅटर्न आहे, मारामारीचा पॅटर्न. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या आतल्या भागाला स्पर्श लागला. अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये चेंडू मार्गस्थ आहे. तिथे डीप मध्ये फिल्डर आहे. ते बॉलला उचलताय, वेचून फेकताय. तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने धाव फलक फ्लाय करताय. 40 ऑन बोर्ड, 40 धावा. सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपण पाहतोय. मुंजाभाऊ शेळके म्हणजेच एक लेजेंडरी क्रिकेटचं नाव जे नाशिक टेनिस बॉल क्रिकेट आणि नाशिक लेदर बॉल क्रिकेटला मिळालेलं आहे, लाभलेलं आहे. असंख्य खेळाडूंना मार्गदर्शन करणं, असंख्य स्पर्धेंना मार्गदर्शन करणं. प्रत्येक वेळी मुंजाभाऊ शेळके हे नेहमी प्रत्येक ऑर्गनायझर आणि प्रत्येक क्रिकेटपटूच्या मागे उभे राहिले आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून. त्यामुळे त्यांचाही सिंहाचा वाटा राहिलाय नाशिक टेनिस क्रिकेटला उंचीवर नेण्यासाठी. बॅटर आहेत आणि लेफ्ट हँड बॅटर आलेत तर मग हॉटनसाठी उलट्या बॅटच्या फटक्यासाठी एक फिल्डर लावून ठेवलाय. लोबो फुल टॉस. ओ हो 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 हो, व्हाट अ शॉट. कमाल, बेमिसाल, लाजवाब. कौतुक करावं, करतच राहावं. इतका सुंदर आणि देखना फटका संतोष पवारच्या बॅटमधनं आलाय. डीजे बात तो बनती है. (46 ऑन बोर्ड, 46 धावा. कमी गतीने टाकलाय, स्लॅश केलाय बॉल. लोबो फुल टॉसला डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू चाललाय. टान 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 टान. आज 50 धावा धावफलकावरती लागल्या DK स्पोर्ट्स सुरगाणा या संघाच्या. 50 रन्स ऑन पोच. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकेतील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. 50 ऑन बोर्ड. 8 बॉल मध्ये 28 रन. आक्रमक पावित्रा संतोष पवार. संतोष पवारची पावर ती मैदानात सुरू झाली आहे.
याही वेळेला उडवलाय, फटका फसलाय का पावा लागेल. मिड विकेट मध्ये चेंडू मार्गस्थ, परंतु खाली क्षेत्र निवडलंय. एक टप्पा घेत चेंडूनं सीमेला आलिंगन दिलंय आणि चौकार असा घोषित केलाय. शेवटच्या बॉलवर देखील आलाय चौकार. संतोष पवार तो मात्र थांबत नाहीये, प्रत्येक बॉलवर करतोय वार आणि ठरवतोय चौकार आणि षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 54. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे, कारण संतोष पवार तो खेळपट्टीवरती दाखल आहे. संतोष पवारनं सांगितलंय हे तो सिर्फ जाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. त्यामुळे तुम्ही कुठे ऐकत राहा. स्टे ट्यून. tenniscricket.in च्या माध्यमातून कैलासवासी भास्करांना गामने स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व 4. मायक्रोफोनवर करूयात आपण बदल. ऐकूयात प्रवीण गायकवाड सर यांना ऑडिओ. डीजे सुंदर समालोचन. दुसऱ्या बाजूला अक्षय पांडव सर यांचा देखील आवाज आपण दिवसभराच्या सत्रात ऐकताय. 54 वरती 2 गडी बाद. यावेळी अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला चेंडूला खेळून काढलं, सिंगल प्राप्त केली जाते आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 55 वरती जाऊन धावफलका पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत आर्या प्रीमियर लीग 2025चा हा सोहळा. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या संकल्पनेतून उभारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. स्वप्नील भाऊ गामणे आणि मित्र परिवाराचं हे बहरदार आयोजन तुम्ही या ठिकाणी अनुभवतायत. डीके स्पोर्ट्स सुरगाणा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पहिलं सत्र चालू आहे. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहतायत. लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटनं फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. सिंगल प्राप्त केली जाते, एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 56 वरती. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. पहिलं सत्र चालू आहे. रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा, अतिशय दर्जेदार नियमावली बनवली आहे. कडक शिस्तीमध्ये क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. गलीमध्ये चेंडू आहे, अगदी आपण पाहतोय सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. बाईच म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये आपण ज्यांना पाहतोय पुणे परिसरातील प्रसिद्ध खेळाडू, नाशिक परिसरामध्ये देखील त्यांनी बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे. अनिल माळी सर नामांकित गोलंदाज म्हणून अनेक प्रोफेशनल टीम मधून खेळले, स्वतःची टीम बनवून देखील अनेक स्पर्धा नक्कीच गाजवलेल्या आहेत. असे अनिल माळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खन दोन गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगती पथावरती जारी असताना बॅटची कडा पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू नॉन स्टॉप धावतोय, जातोय सीमा पार, धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, चौकार. धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. संघर्ष जारी, पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. छत्रपती वॉरियर्स विरुद्ध डीके स्पोर्ट्स सुरगाणा अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. छत्रपती वॉरियर्स टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक शानदार धडाकेबाज अफलातून सिक्सर येतोय आणि स्कोर कार्ड 71 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे आणि आक्रमण केलं जातंय. डीके स्पोर्ट्स 71 वरती 4 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला. 5वं षटक आता टाकलं जाईल. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या देखील तुम्ही लाईव्ह या सामन्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता. पहिली वाहिनी आहे tenniscricket.in. अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. 1+1 सांघिक धावसंख्या 73 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडांगणावरती चालू आहे हा क्रिकेट सोहळा. छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम त्यावरती चालू असलेला अगदी आपण पाहतोय हा सोहळा. आपण पाहतोय आर्या प्रीमियर लीग. शानदार आयोजन, शानदार नियोजन. गेली 4ही वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण पाहिलेला आहे. बॅटची काढा घेतली, समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. या स्पर्धेचे संकल्पक उद्घाटक सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या कन्येचं नाव आहे आर्या आणि त्यामुळे आर्या प्रीमियर लीग हे नाव या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलं गेलं. परंतु प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा, खेळाडूंची आवडती स्पर्धा म्हणून गेली 4 वर्ष आपण आर्या प्रीमियर लीग कडे पाहतोय. मी जरी 4थ्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये जॉईन झालो असलो तरी 4ही पर्वामध्ये माझ्या ट्रान्स खरं तर या ठिकाणी वाजलेल्या आहेत. 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरेख चेंडू अगदी आपण पाहतोय. लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 5वं षटक चालू असताना 74 धावा धावफलकावरती आहेत. छत्रपती वॉरियर शतरक्षण करत असताना तर डीके स्पोर्ट्स सुरगाणा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कोण बाजी मारणार अगदी आपण पाहतोय या लढतीमध्ये. यश तर मिळवायचंय आणि यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेला फ्रंट फुटवरती आले. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो असेल दावेदार आणि तो संघ सुपर हिट मध्ये जाऊन दाखल होईल. 4 पॉइंट 3 षटक संपली आहेत. धावा 74. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहे 5वं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुड लेस्ट स्पॉट वरती चेंडू पडला होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव खूप महत्वाची आहे. या अगोदर देखील सामने रंगताना आपण पाहिलेले आहेत. दिवसभराच्या सत्रामध्ये ही शेवटची मॅच आहे. कोण आपल्या नावावरती करणार, कोण सुपर एट मध्ये जाऊन दाखल होणार, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आजचा दिवस क्रमांक अगदी आपण पाहतोय 3रा दिवस संपन्न होत असताना 10 डिसेंबरला या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. चेंडू थोडासा राईट झाला. बॅटची काढा त्या ठिकाणी घेतली गेली. यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं आणि कॉट बिहाइंडचे शिकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 75 वरती हा 3रा धक्का लागताना पाहायला मिळतोय. 4.5 षटकाचा खेळ संपला. ऍक्शन पाहतोय. दिवसभराच्या सत्रात त्यांना अनेक पारितोषिकं लावली, परंतु फलंदाजी करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाले नाहीयेत. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. स्वप्नील गामणे यांनी अगदी आपण पाहतोय स्वतः आयोजक म्हणून काम करतायत, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर 60,000 रुपयांपर्यंत पारितोषिकं लागलेली आहेत दिवसभरात. अगदी आपण पाहिलेलं आहे. 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा चेंडू अप्रतिम टाकला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 75. आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल.
लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. पाहिजे ते षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. झुंजार लढवय्य आमने सामने छत्रपती वॉरियर्स विरुद्ध DK स्पोर्ट्स सुरगाणा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. कोण बाजी मारणार आहे येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. सायंकाळचं सत्र खरं तर आता चालू होतंय काही वेळात. प्रत्येक दिवशी खेळाडूंनी अतिशय रोमहर्षक लढती केलेल्या आहेत. ही लढत देखील रोमहर्षक होण्याची चिन्ह आहेत. दोन्ही संघ खूप मोठा संघर्ष केलाय आणि शेवटच्या मॅच पर्यंत येऊन दाखल झालेले आहेत. पाहिजे या मॅच मध्ये प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जातं? एक रायझिंग स्टार आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय उगवता सितारा, त्याला बॉलिंग ट्रॅक वरती आणले. शेवटचं षटक टाकण्यासाठी सकाळच्या सत्रात अगदी आपण पाहिलं की अनेक दिग्गज गोलंदाज, क्रिकेट लिजंड खेळताना पाहायला मिळाले. तर रायझिंग स्टार खरं तर नवीन नवीन खेळाडूंना जुन्या खेळाडूंकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. सिबान यांना देखील आपण दिवसभराच्या सत्रात खेळताना पाहिलं. सिबान शेख अगदी आपण पाहतोय. आता कुणाल हा उगवता सितारा आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगलं वलय प्राप्त झाले. पूर्वी तुम्हाला प्रकाश झोतात येण्यासाठी युट्यूब वाहिन्या नव्हत्या. ओ ताकद आहे, नजाकत आहे, पॉवर आहे. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. इरादा होता पक्का, लगावलाय शानदार छक्का, षटकार. लाख 50,000 किंमत ISPL ला नक्कीच जी ठरली. आणि असे कित्येक खेळाडू आहेत 10 लाख 11 लाख 12 लाख पर्यंत त्यांची बोली लागली गेली ISPL मध्ये. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटकडे देखील चांगला पैसा नक्कीच येताना जो पाहायला मिळतोय. आणि या ब्रँड अँबॅसेडर म्हणून चांगले चांगले स्टार नक्कीच काम करताना पाहायला मिळतात. संघ मालक म्हणून चांगले स्टार टेनिस बॉल क्रिकेटसाठी काम करतायत. ही टेनिस बॉल क्रिकेटची सद्यस्थितीला परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं वलय प्राप्त होत असताना युट्यूब तुम्ही ओपन केलं तर इंटरनॅशनल क्रिकेट पेक्षा टेनिस बॉल क्रिकेटचे जास्त व्हिडिओज आणि रील्स तुम्हाला सद्यस्थितीला पाहायला मिळतील. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय नो बॉल. पंचांचा इशारा, डायरेक्ट शूटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. 1+1 टोटल वरती नजर टाकली. धावा जर पाहिलं तर मात्र 83 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आर्या प्रीमियर लीग 2025 चा हा सोहळा आपण अनुभवतोय, पाहतोय, आनंद या ठिकाणी घेतो आहे. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये? तिसऱ्या पंचांकडे निर्णय केलाय. तिसरे पंच ऍक्टिव्ह आहेत अगदी आपण पाहतोय. काही वेळातच ते आपल्याला कळवतील. आणि नो बॉल तिसऱ्या पंचांनी देखील कळवले. सांघिक धावसंख्या 83. अंतिम षटक प्रगती. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 84 धावा धावफलकावरती. 84 रन ऑन स्कोर बोर्ड. 84 धावा धावफलकावरती. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार? येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. सूर्याची प्रखर किरण थोडीशी शीतल होत आहेत यावेळेला. अगदी आपण पाहतोय लिडिंग एज घेतली. एक क्षेत्ररक्षकानं आपलं काम चोखरित्या बजावलं. पाहायला मिळते विकेट. फलंदाज परतताना पाहायला मिळेल. पॅव्हिलियन मध्ये 84 वरती लागतोय हा चौथा धक्का.
4 गडी बाद. काय घडणार आहे येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पहिलं सत्र चालू असताना एक फायटिंग स्कोर तर उभारलाय. 6 ओव्हरच्या लढतीमध्ये स्लॉग ओव्हर चालू आहे. 84 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणि या न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत भवर. अगोदरच्या सकाळच्या सत्रामध्ये अतिशय दमदार कामगिरी प्रशांत यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शेवटचे काही चेंडू खेळून काढण्यासाठी आतमध्ये उतरतोय प्रशांत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. सांघिक धावसंख्या 85 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर आणि अगदी आपण पाहतोय सुसज्ज अशा प्रकारचं एक क्रीडांगण. समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट केलाय. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावफलक या 2 धावांच्या साहाय्यानं पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 87 धावा. डीके स्पोर्ट्स सुरगाणा सर्वप्रथम फलंदाजी करत असताना एक विशाल एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत सक्सेस झालेले आहेत. प्रशांत भवार, मोनिल पटेल अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. आज जिंदा है वही जिंदा है जिनकी प्याज जिंदा है. सिर्फ सांस लेने का नाम नहीं जिंदगी. जिंदा वही है जिनका विश्वास जिंदा है. विश्वासानं खेळल्यानंतर सर्व काही साध्य होत असतं आणि तो विश्वास फलंदाजीमध्ये प्रशांतच्या पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती प्रशांत यांनी. पुन्हा एकदा आक्रमण. या वेळेला कव्हर बाउंड्री लाईन तोडलीये फोडलीये. चेंडू सीमारेषाच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 95 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि जिंकण्यासाठी 96 धावांचं असेल लक्ष्य. 96 इज टार्गेट. 96 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. करत असताना परंतु समोर जी टीम आहे छत्रपती वॉरियर्स ही टीम देखील कमी नाहीये. शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न असेल. हे टार्गेट चेस करण्याचा खरं तर प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे काय बिघडणार आहे नक्कीच आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत. परंतु ऐकण्यासाठी आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल होईल आणि या प्रत्येक पर्वामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला या वर्षी देखील आजपासून नक्कीच ते जॉईन झालेत आणि फायनल पर्यंत त्यांचा आवाज आपल्या कानावरती तुम्हाला ऐकायला मिळेल. खास पालघर जिल्ह्यातून उपस्थित झालेले आहेत सन्माननीय अक्षय पांडव सर यानंतर पुढच्या 3 षटकांसाठी आपल्या समवेत जोडले जातील. या सर आपलं असेल हार्दिक स्वागत.
पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये 95 धावा धाफलकावर लागल्या गेल्या. 96 धावसंख्येचं लक्ष ते सेट केले गेलंय. या मैदानावर कितीही मोठं धावसंख्या दाफलकावर लावली तरी ती सेफ नाहीये, कारण इथे सातत्यानं मोठ्या रन चेस झाल्या. तब्बल 147 इथे चेस होताना आपण पाहिलंय. त्यामुळे कितीही मोठं टोटल धाफलकावर लागली तरी ती धाफलकावर लागू शकते. शाश्वत नसेल कुठलाच संघ. या टोटल बरोबर आपण सेफ आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुनील नवळे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. संगमनेर शहराच्या अगदी बाजूच्या घुळेवाडीला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर स्ट्रायकर एंड कडनं डावकरे हातानं डावाची सुरुवात करण्याकरता फलंदाज संदीप पवार. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार तडाखा. इथे चौकार आलाय 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0वरनं 4 वर पहिल्या बॉलवर चौकार आलाय. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. पंचांवर फारसा प्रभाव नाहीये. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवात अगदी चांगल्या गोलंदाजीने होते. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलं जातंय. काहीतरी अतिरिक्त करायला फलंदाजाला भाग पाडलं जात आहे आणि त्यामधनं चुका घडवून घ्यायच्या आहेत आणि त्या चुकांमधनं इथे विजयाचा रस्ता शोधायचा आहे. सो जे होते सुनील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑफस्टम्पवर पडला आणि यावेळेस बाहेर निघाला. पंचांनी तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली, रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच बघूया काय डिसिजन तिथे पोहोचवतील. फलंदाजी करणाऱ्या टीमनं इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बघूया तिसरे पंच काय डिसिजन देतील तिथे. इथे चेक केलं जात आहे. tenniscricket.in माध्यमातून तपासलं जात आहे नेमकं काय घडणार आहे तिथे ते पाहिलं जात आहे. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता मनसुब शाह इथे येत आहेत. मनसुब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉबी भालेराव इथे आलेत. बॉबी आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय डिसिजन येते. खूप सारी तपासणी केल्यानंतर इशारा आला इट्स अ वाईट. हा वाईट आहे. तिथे रिव्ह्यू सक्सेसफुल. जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल राहिला. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या पुढे सरकते वाईटच्या मदतीनं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुनील सज्ज होते. यावेळेस संदीप पवार फुल टॉस बनवून खेळलाय बॉलला आणि त्याला फुल टॉल वसूल केलंय. बॉलला उडवून फेकून दिलंय. वाईडिश लॉंग ऑन मधनं सीमा रेषा पार. षटकार. आलाय तिथे एक चांगला फटका आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. ज्याकरता संदीप पवारला मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले ती कामगिरी अगदी योग्यतेनं बजावत असताना पाहायला मिळालाय. 3 चेंडूला फेस केल्याने त्यामध्ये 11 रन्स त्या राफलकावर जोडल्यात त्यानं. चांगली फलंदाजी करतोय. आमच्या टीमच्या हितार्थ खेळतोय. यावेळेस मात्र हा बॉल हुक केलाय आणि फेकून दिलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
तर ती 17 धावा. थोडंसा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा. तिथे फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे संतोष पवार. स्मॉल पॉकेट डायनामाइट. हा खेळाडू जरी उंचीनं छोटा असला तरी त्याची कर्तृत्वाची जी भरारी आहे ना ती आकाशाला गवसणी घालणारी आहे. अगदी असा हा खेळाडू आहे संतोष पवार. काय बॅटिंग केली आज या खेळाडूनं. अगदी प्रत्येक मालेगावकराला खुश करणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सजे होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला बॉल बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं होतं. थोडंसं गुडलँड स्पॉट मध्ये पिचिंग करत असताना तिथे बॉलला फलंदाजाच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवायचं होतं आणि यश मिळालं त्यामध्ये. गुडलँड स्पॉट वरनं उडाला हा बॉल. तो फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू बरोबरच पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर 17 धावा आहेत. येणारे 30 बॉल 79 रन्स त्या विजयाकरता बनवायचे आहेत. मॅच रंगतदार आहे. हवेमधला गारवा वाढतोय मात्र मैदानातली गरमी ती तशीच कायम ठेवावी लागेल. जरी हवेमध्ये गारवा असला ना तरी मैदानात फलंदाजांना इथे या ऐन थंडीत पाऊस पडावा लागेल धावसंख्येचा. या थंडीच्या महिन्यात धावसंख्येचा पाऊस पडला तर आणि तरच हे आव्हान जिवंत राहील. कारण जो विजयी होईल तो रविवारी अगदी प्रचंड जनसमुदायाच्या समोर खेळण्याकरता पात्र ठरेल. जो पराभूत होईल त्याचा प्रवास या स्पर्धेमध्ये समाप्त होईल आणि प्रत्येकाची हीच इच्छा आहे की तुडुंब गर्दीमध्ये रविवारी आम्हाला खेळायचंय. आकाश ससाने येतोय. यावेळेस मात्र हा बॉल भूषण उगळेनं उंच हवेतनं फेकून दिलाय आपल्या पसंतीच्या एरियामधनं सीमा रेषा पार. भूषण उगळे ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. नाशिक जिल्हा बाहेरील आयकॉन आले चांगले खेळले मात्र नाशिक जिल्ह्यातल्या संतोष पवार असेल एका बाजूने दुसऱ्या बाजूने भूषण उगळे या दोघांनीही दर्जेदार खेळ केलाय. अगदी लाजवाब खेळ या दोघांनीही मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. इथल्या प्रेक्षकांना जरूर खुश केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 24. नाशिक जिल्ह्यातील खेळाडू ते कधीही कमी नाहीयेत. तेही निश्चित चांगला खेळ दाखवण्याकरता ओळखले जातात. आज जर आपण पाहिलं तर संतोष पवारची बॅट चांगली चालली. भूषण उगळे मॅच विनर खेळाडू म्हणून समोर आला. अगदी चांगल्या पद्धतीने मॅचेस जिंकवल्या त्यानं चांगली बॅटिंग करत असताना. याही मॅच मध्ये अजून चांगल्या पद्धतीने खेळ करतोय तो. यावेळी चांगला बॉल पुढे खेळवला. तिथे बॅट मधनं निसटला. विकेट किपर विकी धोत्रे त्यालाही इथे गुंगारा दिला. 22चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पंचांचा पंजा यावेळेस पाहायला मिळाला. 22 बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 25 धावा. लक्ष मोठं आहे कारण इथनं 15.78 म्हणजे 16 रन पर ओव्हर सरासरी तुम्हाला इथनं अधोरेखित करायची आहे जर ही मॅच जिंकायची आहे. यावेळेस मात्र त्याच्या पसंतीच्या एरियामध्ये बॉल दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेर रूम दिला होता. त्या रूमचा योग्य त्यानं वापर केला आणि बॉलला तिथे कट केलं. पाठवलं सीमारेषा पार चौकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते आकाश. यावेळेस मात्र वाचण्याचा प्रयत्न तिथे नोचा इशारा आलाय कारण मला वाटतं विकेटच्या बाहेर पडलाय बॉल. त्यामुळे पंचांनी त्याला नो म्हणून घोषित केलंय. भूषण उगळे ऑफस्टंपच्या बाहेर मनगटाचा चांगला वापर करत चेंडूला हवाई सफर घडवण्याकरता माहीर फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्याला ऑफस्टंपच्या बाहेर जागा जेव्हा जेव्हा दिली जाईल तेव्हा तेव्हा चांगले फटके येतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपवर उडवलंय बॉलला समोर फेकून दिलंय प्रेक्षकांमध्ये सीमा रेषा पार. या ज्या भाग्यवान प्रेक्षकांना झेल टिपलाय आपल्याला मैदानावर आल्याचा काहीतरी फायदा होईल. गणेश मोबाईल कडनं एक हेडफोन
मला एन्जॉय करता येईल. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय उंच हवेतनं सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 42 धावा दाफलकावर आहेत. येणारे 24 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज आहे. 4 ओव्हर 54 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. 2 ओव्हर मध्ये 42 रन्स आलेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं केली जाते. ही धुवाधार बॅटिंग जर अशीच सुरू राहिली तर या मॅचच्या शेवटी निश्चित काही चेंडू राखून विजय संपादित केला जाईल. अगदी तेवढी चांगली बॅटिंग सध्या संदीप पवार आणि भूषण उगळे मैदानाच्या आतमध्ये करत असताना. ओव्हर नंबर 3 करता एक नवा पर्याय. नवीन गोलंदाज अभिजित, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय, अभिजित दुधे. एक दर्जेदार खेळाडू. अभिजित दुधे नावाचंही एक पर्व टेनिस बॉल क्रिकेटनं जरूर पाहिलंय. तो हा खेळाडू आहे अभिजित दुधे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर स्ट्रायकर एंड कडे डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता फलंदाज संदीप पवार. यावेळेस मात्र संदीप पवारने अभिजित दुधीचा भव्य स्वागत केलंय. पहिलाच बॉल महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये. षटकार. तर सध्या धावफलकावर 48 धावा. बाबा खुश आहेत. धावत जाऊन खेळाडूंना पैसे देत आहेत. त्याच स्पीडनं बाहेर या, कारण मॅच सुरू झाली. हा इथे वाचण्याचा प्रयत्न आहे. हा स्पष्ट वाचण्याचा प्रयत्न आहे. प्रेशर क्रिएट केलंय. पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार येतो ना तुमच्या विरोधात, तेव्हा तुमच्या डोक्याशी खेळलं जातं. तुमचं नाव कितीही मोठं असू द्या, प्रेशर प्रत्येकावर येतं. इथे हा वाईटचा इशारा आलाय, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेस मात्र वा, लाजवाब, आउटस्टँडिंग आपल्याला फटका मैदानातला पाहायला मिळालाय. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 धावा. नाशिकमध्ये आणखी एक स्पर्धा येते. नामांतर चषक आयोजक सातपूर राजवाडा यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचा पारितोषिक असणारी स्पर्धा येत्या 10 जानेवारीपासून जी स्पर्धा सुरुवात होणार आहे, ज्याचा प्रवेश शुल्क असेल 21,000. यावेळेचा हा बॉल तिथे ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा. मात्र तिथे विकेट कीपर तो कॉन्फिडंट आहे की एक चांगला चेंडू आहे, त्यामुळे त्याने लगेचच रिव्ह्यू घेतला. तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली.
त्यानंतर याच मैदानावर एक भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला येते. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्पर्धा खेळवली जाते. सिडको प्रीमियर लीग या स्पर्धेचं शानदार आणि जानदार आयोजन ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच सन्माननीय प्रवीण दादा राजगिरे, अभिजितजी सुनावणे यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आणि विशाल भाऊ यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्या भेटीला येते. नाशिक जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, एक चांगला चेंडू म्हणून विकेट किपर कॉन्फिडंट होता. ज्यामध्ये बॉल त्याच्या दिशेने आला ना त्यानंतर मग तो तिथे कॉन्फिडन्सनं रिव्ह्यू घेताना पाहिला मिळाला. 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत, ज्यानंतर धावसंख्या 61 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये संतोष आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र 1 रन ती रोखता येणार नाही. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 62 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत तो कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावर 62 रन्स आहेत. अगदी खरपूस समाचार घेतलाय अभिजित दुधेच्या गोलंदाजीचा. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते पाहायला मिळालं. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ते दीपक पवार संदीप पवारच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. इथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते. डॉटच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 धावा. इथनं येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 34 ची गरज आहे. कशा बनवल्या जातील त्या ऐकवण्याकरता पुन्हा एकदा शुभ माहिती. हा हॅलो अँड नमस्कार नाशिक. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहतोय कैलासवासी भास्करांना गामणे स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग पर्व 4 दिवस तिसऱ्याचे अंतिम क्षण आहे. अंतिम 18 बॉल. पहिलाच बॉल वाईट यॉर्कर टाकलाय. कमालीचा बॉल टाकलाय परंतु त्याला खोदून काढलाय. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिथे सलीम. ते बॉलला वेचता वेचून फेकताय तोपर्यंत दुहेरी ती कंप्लीट केली जाते. काय लाजवाब बॅटिंग केली आहे या दोघे बॅटर्सने. पहिल्याच बॉलवर दुहेरी आली आहे. दुहेरीने धावफलक फ्लाय करते. 64 ऑन बोर्ड. 17 बॉल 32 ची गरज आहे. परंतु सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये कुठून काढलंय अक्षरशः गोलंदाजांना. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाईड असेल. नाही हा नो का नाहीये याचा जर का आपण चर्चा केली तर स्टम्प्स ज्या आहेत ना तर स्टम्पच्या अलीकडे आणि विकेटच्या बाहेर बॉल जर का पडत असेल तर तो नो असतो आणि स्टम्पच्या मागे आणि विकेटच्या बाहेर बॉल पडत असेल तर तो वाईडच असतो. यावेळेला उडवलाय. खोदून काढलाय. फटका फसलाय परंतु नाही. चेंडू निर्मनुष्य जागी चेंडू टप्पा घेतोय. सिंगलच धाव असेल. डबलचा कॉल होता परंतु तिथे डबल घेतली गेली नाहीये. भूषण उगले 7 बॉल 1 म्हणजेच 2 धावा त्या अतिरिक्त या दुहेरीच्या मदतीने 68 ऑन बोर्ड. 16 बॉल आणि 28 ची गरज आहे. 16 बॉल 28 रन. यावेळेला कव्हर्स मध्ये उडवलाय. फटका फसलाय. सलीम सूर्य होता परंतु सूर्यालाही न जुमानता हा कॅच कॅरी केलाय. संदीप पवारचा खेळ तो इथे संपतोय. 68 या अंकावर लागतोय छत्रपती वॉरियर्स या संघाला. धक्का क्रमांक पहिला. डी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. या कहाणीला अर्ध्यावरती सोडून जावं लागलं संदीप पवारला. काय लाजवाब खेळ राहिला मैदानाचा. चौफेर फटकेबाजी केली, प्रत्येक गोलंदाजाला प्रश्न विचारणारी फटकेबाजी त्याची राहिली. 68 या अंकावरती पहिला गडी बाद झालाय, परंतु 15 बॉल 28 ची गरज आहे. भूषण उगले ते मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत आणि नवीन बॅटर आकाश गोरे ते खेळपट्टीला जॉईन करताय. बघूयात आकाश कशा पद्धतीने खेळतात ते. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे, मिड विकेट मध्ये चेंडू मार्गस्थ आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, ते संयमाने जबाबदारीने चेंडूला अडवताय, वेचून फेकताय. सिंगल ती तिथे कंप्लीट केली जाणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. 69 ऑन बोर्ड, 69 धावा धावफलकावरती. रोशन भाऊ ब्लॉक होल मध्ये टाकलाय, परफेक्ट पायात बॉल अडकवलाय आणि पाय ती मात्र पकडून ठेवलेली आहेत. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत नामदेव गुलुम, ते मात्र बॉलला उचलताय, उचलून फेकताय. सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. सिंगल स्ट्राइक रोटेशन होईल. 70 ऑन बोर्ड, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल 26 ची गरज आहे. 13 बॉल आणि 26 ची आवश्यकता. षटकातील शेवटचा बॉल आहे राकेश अलपतीचा. याही वेळेला पायावर टाकलाय विकी धोत्रे, चांगला सेव्ह केलाय, बॉलला अडवलाय. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग का म्हणू शकतो आपण, कारण या ओव्हर मध्ये एकही बिगिट आलेला नाहीये, ना चौकार आला ना षटकार आला, म्हणजे यशस्वी ठरलंय हे षटक. या षटकात आल्या 9 धावा. 9च्या मदतीने 4 षटकांचा खेळ ते संपतो आणि 4 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 71. एक गडी बाद. टीम छत्रपती वॉरियर्स. ओव्हर टू यू डीजे. तिकीट फाडण्यासाठी शेवटचे 12 बॉल आणि 12 मध्ये गरज 25 ची. कोण जाणार सुपर 8 मध्ये, छत्रपती वॉरियर्स की डीके स्पोर्ट्स सुरगाणा. या 12 बॉलवर सुपर 8 च्या तिकिटाचा असणारे निकाल. सलीम शेख आलेत, कसबे सुकेनेचा एक हरवणारी गोलंदाज. पहिलाच बॉल स्विच इट खेळायचा आहे, परंतु नाही. लाजवाब बॉल, फलंदाजाच्या अगदी पुढ्यात पडतोय, गिरकी घेतोय, वळण घेतोय. अगदी आपल्या ताटात वाढलेलं गुलाबजाम शेजारच्यानं खाणं असंच आपण म्हणू शकतो. पुढ्यातला बॉल तो मात्र टोलवता आलेला नाहीये. निर्धाव बॉल, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. 12 मधनं 1 वजा झालाय, 25 मात्र तसेच राहिले आहेत. 11 बॉल आणि आता 25 ची गरज आहे. फिल्डिंग सेटअप मध्ये केला जातोय बदल. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आतमध्ये घेतलंय. स्वीपर कव्हर डीप बॅकफुट पॉइंट मध्ये सुनील नवले यांना तैनात केलंय. गलीच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट पॉइंट वरती आणलंय. फुलटॉस आणि फुलटॉसचा फुलटॉल पैसा वसूल. चेंडू गेलाय दूर 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 दूर. डीजे जेव्हा ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ही आपल्या गोलंदाजांची चूक राहिली आहे. अकॉर्डिंग टू फील्ड बॉल टाकताना नक्कीच अपयश येतं, कारण तुम्ही लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये घेतला, स्वीपर कव्हरला खेळाडू काढला आणि फुलर लेंथ वरती बॉल टाकला गेला. यावेळेला उलटी बॅट केली आहे. पट पट पटापट आकाश गोरे मारतोय झटाझट. अजून एक क्रॅकिंग चौकार. डीजे बॉल आणि 15 ची गरज. 9 ला 15. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका, फटका फसलाय. विकी धोत्रे डाऊन टू द बॉल आणि यस, शांतता ती मात्र मैदानात पाहायला मिळते, कारण विकेट आली आहे. या मॅचला नवा ट्विस्ट, नवं वळण मिळालंय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. आकाश गोरे वे बॅक टू द डग आउट. ओव्हर टू यू डी.
2 आता चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये गरज आहे 15ची. 8 बॉल 15 रन. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालेत. युवराज गुंजाळ, मॅन फ्रॉम अहिल्यानगर. डावकुऱ्या हाताचे बॅटर ते मैदानात दाखल झालेत. 8 बॉल मध्ये 15ची गरज आहे. या 2 बॉल वरती या मॅचचा रिझल्ट आहे. या 2 मध्ये एकही बॉल वरती जर का एखादा मोठा बिगिट येऊन गेला ना तर या मॅचचा कायापालट तो मात्र पलटणार आहे. युवराज गुंजाळ त्याच्यासाठीच त्यांना पाठवलंय. बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु लिव्ह केलाय बॉल आणि ओहो हो या लिव्हच्या अर्जाला मात्र इथे फेटाळलं जात आहे कारण हा बॉल फेर असेल, हा बॉल डॉट असेल. रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा कारण एका इनिंगला एक रिव्ह्यू असतो ना. वाईट घेण्यासाठी, वाईटची मागणी करण्यासाठी चलो चेक. येस सर, शेट्टी सर. येस, चेक केला जातो. टीव्ही रेफरलची मदत घेतली जाते. पाहूयात आता चेक केलं जाईल वाईड आहे की नाही आहे त्याची मात्र आता इथे शहानिशा केली जाणार आहे. पाहूयात हा बॉल वाईड आहे की नाही आहे, हा बॉल डॉट आहे की नाही आहे. कारण एक बॉल डॉट जर का येतोय तर मग अजून मज्जा येणार आहे. काळजाचा ठेका वाढणारा निर्णय असेल हा. नॉन स्ट्रायकर बॅटर मध्ये आहेत त्यामुळे व्हॅलिड प्रूफ नाहीये आणि नक्कीच ऑन फील्ड निर्णय जो असेल तो असेल, तो कायम असेल. रिव्ह्यू सेफ आहे, रिव्ह्यू सेफ असेल. ऑर्गनायझिंग समितीला विनंती आहे बाहेरच्या कुठल्याच प्रेक्षकाने आपल्या खेळाडूंना त्रास होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. संयोजन आयोजन समितीला विनंती आहे प्लीज तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. डॉट बॉल आलाय आता. 7 बॉल 15ची गरज आहे. हा शेवटचा बॉल, त्यावरती नजर आहेत. आणि शेवटचा बॉल लॉंग ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे ते चेंडूचा पाठलाग करताय. हो 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 हो, त्यांना मात्र गोंगारा देत चेंडू सीमा पार होतोय. फर्रार आलाय चौकार आणि या चौकाराच्या मॅचचा रिझल्ट आता समीकरण पलटलंय. 6 बॉल आणि 11ची गरज. गामने स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय आणि पर्व 4तला दिवस तिसऱ्यातला सुपर 8 मध्ये जाण्यासाठीची लढाई, जाण्यासाठीची झुंज मैदानाच्या आत लढली जाते. छत्रपती वॉरियर्स वर्सेस DK स्पोर्ट्स सुरगाडा या 2 संघांमध्ये. 6 बॉल आणि 11 वर आली आहे मॅच. 6 बॉल 11 रन काढले गेले तर छत्रपती वॉरियर्स ओझरचा संघ क्वालिफाय होणार, परंतु 6 बॉल मध्ये 11 रन्स डिपेंड केले गेले तर मग DK स्पोर्ट्स सुरगाणाचा संघ क्वालिफाय करणार. नामदेव गुलूम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. भूषण उगले ते मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहेत. 6 बॉल 11ची गरज, त्यासाठी पहिला बॉल टाकला जातोय. पहिलाच बॉल हवेत आहे. ओ हो 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 हो, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. काल आपण पाहिलं नक्कीच सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये सुद्धा असे काही क्षण घडले होते जिथेच
कॅचेस ड्रॉप झाल्यात आणि एक सिंगल कॅच ड्रॉप होणं फार महागात घडू शकतं, फार महागात घडू शकतं. कारण कॅच तर ड्रॉप झाली आहे, परंतु एक धाव तीही खर्च झाली आहे. कारण 6 बॉल मध्ये 11ची गरज असताना एक एक धाव ती आता मोत्याप्रमाणे, शिंपल्याप्रमाणे, सोन्याप्रमाणे, नाण्याप्रमाणे ती महत्वाची ठरली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये गरज आहे 10ची. युवराज गुंजाळ त्यांनी मात्र एक क्रॅकिंग चौकात ठोकलाय याच्या आधीच्या शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रात. नामदेव गुलूम डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत, युवराज गुंजाळ डावखुरे हाताचे फलंदाज आहेत, परंतु दोघांपैकी एकाला उजवं ठरायचं आहे. प्ले अँड मिस, डॉट बॉल, एक डॉट बॉल. डीके स्पोर्ट्स सुरगाणाच्या खेळाडूंना टाळ्या वाजवण्याचा क्षण तयार करून देतोय. तर एक डॉट बॉल छत्रपती वॉरियर्स ओझरच्या डगआउटला शोक कळा ती मात्र साजरा करण्याची संधी तयार करून देतोय. परंतु एका बॉलनं अजून मॅच पलटणार आहे. चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये गरज आहे 10ची. 4 बॉल 10 रन. येतोय बॉल नामदेव घुलुम यांचा युवराज गुंजाळसाठी. यावेळेला बाहेरचा बॉल उडवलाय आणि येस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फेकून दिलाय बॉल. सुपर सिक्सर 6. वर आली आहे मॅच. डावखुरे हाताचा बॅटर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये काय कमालीचा फटका टोकला युवराजने. 3 बॉल 4 साठी येतोय हा बॉल. या वेळेला खोलवर टाकलाय, ऑन साइडला टोलवलाय. ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. तिथे आकाश आहे, ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. तोपर्यंत दुहेरी कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा कंप्लीट आणि आता मॅच येऊन ठेपली आहे बॉलर रन वरती. 2 बॉल 2ची गरज. 2 बॉल 2 रन. कोण जाणार सुपर 8 मध्ये? आतापर्यंत 4 संघ गेली आहेत. आजच्या दिवसातली एक टीम गेली आहे, म्हणजेच 5 संघ गेलेत. आता हा 6व्या क्रमांकाचा संघ असेल. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे, त्यामुळे सुपर ओव्हर पाहायला मिळते का? 2 बॉल 2ची गरज. नामदेव घुलुम वर्सेस युवराज गुंजाळ. फटका फसलाय का? डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उंच बॉल. विकी धोत्रे डाऊन टू द बॉल. कॅच कॅरी केला गेलाय. नवा ट्विस्ट मॅच मध्ये तयार झालाय. 2 बॉल 2ची गरज असताना लॉंग ऑफ मध्ये जेल टिपलाय डीजे. आहे 1 धावा बनवायच्या 2. मॅच जर टाय झाली तर मॅच जाणार सुपर ओव्हर मध्ये. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपण काल पाहिली. काल आपण या स्पर्धेत एकाच दिवसात 3 विकेट हॅट्रिक होताना पाहिले आहेत. कित्येक अर्धशतक होताना या स्पर्धेत आपण पाहिलंय. जे नाही ते सगळं होताना क्रिकेटचा अनेक धडे या स्पर्धेच्या निमित्तानं फक्त 3 दिवसात लिहिले गेलेत. त्यामुळे ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जाते का पाहूयात. 1 बॉल 2ची गरज. मैदानाच्या आत स्लेजिंग सुरू झाली आहे, परंतु काम अँड कूल मनोज परमार ते मैदानाच्या आत दाखल झालेले आहेत. 1 बॉल 2ची गरज. 1 बॉल 2ची गरज. प्रेक्षकांनो, आपल्या मायभूमीची मातृभूमीची नाशिक नगरीची अग्रमानांकित स्पर्धा, हा खेळ, ही मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. चित्तथरारक मॅच, रोमहर्षक सामना, वन ऑफ द थ्रिल क्रिकेट मॅच. आजचा जाता जाता सूर्य देखील सलामी ठोकेल असा अफलातून सामना. 1 बॉल 2 रन. काय होतं या मॅच मध्ये पाहूयात. बॅटर तयार, बॉलर तयार.
अंपायर तयार आणि प्रेक्षक देखील तयार. एक बॉल 2 रन. फुलटॉस बॉल, चेंडू हवेत आहे. कॅच कॅरी केला जाईल का? ओ हो 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 हो, काय घडलं इथे? मिळाली. खरं तर दोन्ही टीम जिंकल्यात असं मी म्हणेल, कारण की या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली मॅच आणि या शेवटच्या चेंडूवरती एक अप्रतिम झेल झाला. 1 बॉल 2 धावा लागत असताना दोन्ही टीमनं क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. त्याबद्दल